पंढरपुरात भाविकांची होणारी हॉटेलधारकांकडून होणारी लूट थांबवण्याकरता विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आजपासून खरं तर उपाहारगृह सुरू करण्यात आलेलं आहे। आपण बघू शकतो की या उपाहारगृहामध्ये अगदी माफक दरात म्हणजे 100 रुपयाला खरं तर जेवणाचं ताट दिलं जाणार आहे। याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 2 भाज्या, चपाती, भात आणि एक सुकी भाजी अशा स्वरूपाचं ह्या ताटाचं स्वरूप असणार आहे। त्याचबरोबर येणाऱ्या भाविकाला 10 रुपयाला पाण्याची बाटली आणि 10 रुपयाला चहा आणि नाश्ता ज्या भाविकाला करायचा त्या भाविकाला खरं तर 30 रुपयामध्ये नाश्ता म्हणजे अगदी पोट भरून अगदी माफक दरामध्ये ह्या हॉटेलमध्ये किंवा ह्या उपाहारगृहामध्ये आता भाविकांना दिलं जाणार आहे। खरं तर काल ह्याच हॉटेलचं उद्घाटन खरं तर करण्यात आलं, मात्र आज जर आपण बघितलं तर प्रत्यक्ष हॉटेलच्या कामाला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। मंदिर समितीतील जे काही कर्मचारी आहेत त्याच कर्मचाऱ्यांना खरं तर या हॉटेलमध्ये काम दिलं जातं आणि तेच त्या पद्धतीनं खरं तर हे सगळं नियोजन करताना आपल्याला पाहायला मिळतं। जर सगळीकडे जर आपण बघितलं ठिकठिकाणी सगळी स्वच्छता असलेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीतच मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी पुदलवाड साहेब आपल्याबरोबर आहेत। काय सांगताल साहेब, कशा पद्धतीने नियोजन असणार? मंदिर समितीच्या निर्णयानुसार मंदिर समितीने असं ठरवलं की भक्तनिवासमधील कॅन्टीन हे आपण स्वतः चालवायचं, भाविकांना जास्तीत जास्त सकस आहार देण्याचा प्रयत्न करायचा। त्या पद्धतीनं मंदिर समितीच्या निर्देशानुसार आम्ही कालपासून हे आमचं कॅन्टीन चालवत आहोत। त्यामध्ये भाविकांना आम्हाला जास्तीत जास्त जेवण चांगल्या दर्जाचं कसं देता येईल, चहा, पाणी, नाश्ता ते देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। माफक दरामध्ये असणार काय दर असणार आहे जेवणाचे? सगळ्या दरात कमी दरात जास्तीत जास्त चांगलं जेवण आम्हाला कसं देता येईल ते आम्ही प्रयत्न करणार। सध्या आम्ही जेवणाचे दर फक्त 100 रुपये ठेवलेले आहेत। पाण्याच्या बाटलीचे 10 रुपये, चहाचे 10 रुपये, कॉफीचे 10 रुपये, दुधाचे 10 रुपये, असं आम्ही शिरा पोहे हे 30 रुपयाप्रमाणे ठेवले आहेत। त्याच्यामुळे एकदम कमी दरामध्ये आम्ही भाविकांना सेवा पुरवण्याचं काम करत आहोत। काय कशा पद्धतीनं आपल्याला रिस्पॉन्स मिळतो आणि किती लोकांचं टार्गेट असणार रोज? दररोज अपेक्षित आहे की 500 लोक तरी आमच्या कॅन्टीनमध्ये जेवण करून प्रसाद घेऊन जातील आमच्या पांडुरंगाचा, असं आम्हाला अपेक्षित आहे। नाश्त्यालासुद्धा तेवढेच लोक येतील असं मानस आमचं आहे की 1000 लोक दिवसाला 1000 लोक तरी ह्या कॅन्टीनमध्ये जेव्हा असं आमची अपेक्षित आहे। आपण जर बघितलं पंढरपूरमध्ये भाविकांची खरं तर हॉटेलधारक लूट करत होते, आपल्या अतिशय स्वस्त दरामध्ये आपण जेवण देत आहे। कशा पद्धतीचं जेवण असणार, सकस आहार कसा असणार आहे? आपलं सुंदर जेवण, घरगुती जेवण, घरच्यासारखं 2 भाज्या, वरण भात, एक स्वीट, चटणी, पापड, लिंबू असं हे आमच्या जेवणाचं स्वरूप असणार आहे। काय भाविकांना काय आव्हान करताल? भाविकांना असे आवाहन करतो की एकदा तरी येऊन आमच्या कॅन्टीनमध्ये आमच्या प्रसादाचा लाभ घेऊन जावा असं मी त्यांना आवाहन करतो। आपण बघितलं असेल की अगदी माफक दरामध्ये खरं तर मंदिर समितीच्या वतीने आज उपग्रह सुरू करण्यात आले आणि त्याला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद देखील आता मिळत आहे आणि येणाऱ्या भाविकांना देखील बाहेरच्या कुठल्याही हॉटेलमध्ये न खाता त्यांनी मंदिर समितीच्या भक्तनिवासमध्ये सुरू केलेल्या उपाहारगृहामध्येच त्यांनी खरं तर प्रसादालय म्हणून जेवण घ्यावं अशी देखील आवाहन मंदिर समितीच्या वतीने आता करण्यात आलेलं आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश डांगेसह रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।